इंदू, अगं तू याला मारावं एवढी याची लायकीच नाहीये. या नराधमांचा समाचार घ्यायलाय ना पोलीस आहे. आमच्याकडे अधोक्षज दिग्रसकरांनी अर्थात इंदूच्या नवऱ्याने मोहितरावांविरोधात तक्रार दाखल केली होती. पण तुम्ही व्यंकू महाराज, अहो मी त्रिशा. इंदूला वक्तृत्व स्पर्धेत भेटले होते नाशिकला. तुझं नाव त्रिशाच ना? हो. ओळखलं मी तुम्हाला. मी स्त्री हक्कासाठी काम करते. अधोक्षजने जेव्हा आमच्याकडे तक्रार केली मोहितरावांविरोधात, तेव्हा आम्ही सगळी पडताळणी केली आणि आता हे सिद्ध झालंय की या मोहितरावांनी ठरवून इंद्रायणीला बदनाम करण्याचं कारस्थान रचलं होतं. महिलेवर केलेल्या चारित्र्य हननाच्या आरोपाखाली मोहितराव बोडके पाटील तुम्हाला अटक होते. हात नाही लावायचा आहे. मोहितराव नाव आहे आपलं आहे. दिल्लीपर्यंत जाऊ आम्ही. जा ना, कुठे जायचंय तिथे जा. फक्त तो मार्ग वाया जेलच जातो एवढं लक्षात ठेवा. हा माणूस सुटणार नाही लवकर. याच्या विरोधातले सगळे सबळ पुरावे आहेत आमच्याकडे. ए, कायदेशीर कारवाईत अडथळे आणले तर अंगाशी येईल तुझ्या. घेऊन जा याला. सोडणार नाही मी. लवकरच बाहेर येईल. बळ्या बाटान काही पोलिसांच्या लाथा. इंदूचं केस पण वाकडा करू शकला नाही. मस्त बोलतोय. इंदू, चल मी येते. मला जावं लागेल. अगं आलीस तर थांब की थोडा वेळ. वेळच तर नाहीये ना ग. खूप कामं पेंडिंग आहेत. पण पुन्हा नक्की भेटू. हा, चल. आणि हो इंदू, तू अगदी लहानपणासारखेच आहेस. एकदम निर्मळ, क्यूट. आणि हो, कॉंग्रॅट्स. नवरा एकदम छान निवडलायस. हा, साथ देणारा, प्रेम करणारा. हा सगळा प्रकार सुद्धा अधोक्षजमुळेच कळला आम्हाला. आणि हा पुरावा शोधण्यासाठी अधोक्षज महाराजांनीच खटपट केली. इंदू, प्राऊड ऑफ यू. म्हणजे तू खरंच कमाल आहेस.
म्हणजे सगळ्यांनी तुझ्यावरती आरोप केले पण तू मागे नाही हटलीस. तू आमच्या सगळ्यांसाठी प्रेरणादायी आहेस. मी नेटानं लढू शकले ते फक्त आणि फक्त माझ्या नवऱ्यामुळे. नवरा साथ देणारा असेल ना तर बाई अख्ख्या जगाशी लढू शकते. व्यंकू महाराज खरं सोनं माझा अधोक्षज आहे. कौतुक करायचंय ना तर त्याचं करा. दुर्गे दुर्घट भारी तुझ विण संसारी. अनाथ नाथे अंबे करुणा विस्तारी. वारी वारी जन्म मरणाचे वारी. हारी पडलो आता संकट निवारी. जय देवी जय देवी जय देवी जय देवी महिषासुर मर्दिनी. सुरवर ईश्वर वरदे तारक संजीवनी. जय देवी जय देवी. त्रिभुवन भुवनी पाहता तुझ ऐसे नाही. चारी श्रमले परंतु न बोलवे काही. साही विवाद करिता पडिले प्रवाही. ते तू भक्ता लागे पावसी लवलाही. जय देवी जय देवी जय देवी जय देवी महिषासुर मर्दिनी. सुरवर ईश्वर वरदे तारक संजीवनी. जय देवी जय देवी. प्रसन्न वदने प्रसन्न होसी निजदासा. क्लेशांपासून सोडवी तोडी भवपाशा. अंबे तुझ वाचून कोण पुरविल आशा. नरहरी तल्लीन झाला पद पंकजलेशा. जय देवी जय देवी जय देवी जय देवी महिषासुर मर्दिनी. सुरवर ईश्वर वरदे तारक संजीवनी. जय देवी जय देवी. अरे हो इम्या मला माहिती आहे ते स्पेशल क्लायंट आहे म्हणून. पण थांब ना तासभर थांबायला लावून त्यांना. तू सांभाळून घेशील प्लीज. अरे सांभाळ ना. तुला येताना आणतो काहीतरी इमरती आणतो. अरे इम्या बोलतो ना तर. दरवाजा उघडा आहे. असू दे मी नाही भीत कुणाला. अगं येईल झोपलं तर ऐकणार नाही. सोड चौथे बाला. अगं इंदू सकाळी आता कोणी बघितलं तर. इंदू 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 काय करते तुम्हाला दुकानावर जायचंय उशीर होतोय. तुम्हारे प्यार में हम दिन को रात कहेंगे. इंदू अगं काय करते तू हे. मला दुकानावर जायचं तू वेळ झाली. छोटा आदू नको का आपल्याला.
अगं इंदू उशीर होतोय मला पण ते दुकानावर जायचं बचाव बचाव हा? इंदू आगाऊ विचार करू नकोस हं? काय हे कशासाठी शर्ट द्यायचं होतं तुला घे. आणि हेच घालून जा. नवीन कशासाठी कशासाठी म्हणजे मीटिंगला जातोयस ना, नवीन क्लायंट आहे. इच्छा तर होती माझी पण आता छोट्या इंदूचं काम जास्त महत्वाचं वाटतंय. आगाऊपणाने आणि तू करत होती ते आदूच्या इंदूला सगळं माफ. तुला माहितीये तू खूप भारी आहेस. तू मला कधीच जज करत नाहीस. आपलं लग्न झालं तेव्हा माझं प्रेम नव्हतं तुझ्यावर, पण तू तुझ्या वागण्यानं बोलण्यानं मला प्रेमात पाडलंस रे. तू सतत माझ्या सोबत असतोस. आताही तुझ्या पद्धतीनं माझी साथ दिलीस ना, त्यामुळे तुझ्याविषयी माझ्या मनात आदर खूप वाढलाय. मी खूप लकी आहे की मला तुझ्यासारखा नवरा मिळाला. कुठल्याही मुलीला असा सपोर्ट करणारा, तिला समजून घेणारा नवरा पाहिजे असतो.